टॉक टाइम मध्ये आपण योग आणि आरोग्य या विषयावर बोलतोय। योगतज्ञ शिल्पा जोशी आपल्या बरोबर आहेत। मॅम एक फोन आलेला आहे, नीला आपल्या बरोबर आहे। बोला नीला। हॅलो, बोला। हा मी नीला भिडे बोलतेय। बोला, तुमचा प्रश्न विचारा। हा, मला असं विचारायचं, मी रोज सकाळी थोडा वेळ आसनं आणि व्यायाम असं एकत्र करते, तर असं एकत्र केलं तर चालतं का? त्यामुळे काही अपाय होत नाही ना? मला असं वाटतं की शक्यतो आपण योगाचा जो अभ्यास आहे त्याच्याशी दुसऱ्या व्यायामाची सांगड घालू नये। कारण योगाचा अभ्यास करताना किंवा आसनं करताना असे काही नियम आहेत की आसनं ही अतिशय सावकाश करावीत, डोळे बंद करून करावीत, यथानुशक्ती करावीत। आपल्या शरीराला जेवढा ताण सहन होईल तेवढंच आपण आसन करावं, किंवा आपली जी कुवत आहे, आपली क्षमता आहे तेवढीच वापरून करावीत। आणि तो एक अशा प्रकारचा व्यायाम आहे की आसन करता करता तुमच्या मनाला पण स्थैर्य मिळालं पाहिजे। तर तुम्ही आसन करून बरोबर जर एखादा फास्ट एक्सरसाइज चालू केलात तर ते तितकंसं संयुक्तिक राहणार नाही। त्यामुळे योगाभ्यास तुम्ही पाहिजे तर सकाळी करावा, संध्याकाळी तुमचा जो दुसरा काही प्रकारचा पद्धतीचा व्यायाम आहे तो करायला हरकत नाही। म्हणजे योगा फक्त योगाच्या वेळी फक्त योगाकडेच लक्ष बरोबर आहे। आसनांबरोबर तुम्ही प्राणायाम करा, ध्यान करा, ह्या सगळ्या गोष्टी जाऊ शकतात एकात नाही। कारण तुम्ही थोडे थोडे सूक्ष्मतेकडे जात जाता, शरीराची तयारी होते, मग प्राणायामाने मनाची तयारी होते, मन शांत होतं आणि मग तुम्ही ध्यानाकडे जाऊ शकता। तर योग अभ्यास ह्याचे कधीही तुम्ही दुसऱ्या कुठच्याही व्यायामाबरोबर सांगड न घातलेली जास्त फोन आलेला आहे। प्रसाद आपल्या बरोबर आहे। बोला प्रसाद। नमस्कार मॅडम। बोला। प्रसाद बोलतोय। ऍक्च्युली माझा प्रश्न असा आहे, मी 2001 सालापासून अधूनमधून एकच योगाचा प्रकार करतो, शीर्षासन। माझा पहिला प्रश्न असा आहे की त्याचा अंडर आय डार्क सर्कल्सवर काही चांगला म्हणजे हे होतो का, परिणाम होतो का? आणि दुसरं, केस गळतीवर त्याचा आणखीन काही इफेक्ट आहे का? एवढं। आणि जास्तीत जास्त किती वेळ करावा, असा माझा तिसरा प्रश्न आहे। या तिन्ही प्रश्नांबद्दल मी असं सांगू शकते की शीर्षासन करताना आपल्या जो रक्ताचा फ्लो आहे तो बरोबर वरनं खालच्या बाजूला उतरतं रक्त, पण त्यामुळे डोळ्याखालची ब्लॅक सर्कल्स खूप प्रमाणात कमी होतील असं नाही। कारण ब्लॅक सर्कल्स उद्भवण्याचं कारण काय आहे हे समजलं पाहिजे। काही वेळा लोक अति चिंता करतात किंवा लोकांच्या दृष्टीचा आणि ह्याचा पण संबंध असतो डार्क सर्कलशी, किंवा त्यांच्या आहारामध्ये काही कमतरता असते म्हणून पण डार्क सर्कल्स येऊ शकतात। तर केवळ शीर्षासन केल्यामुळे डार्क सर्कल जातील, किंवा केसांबद्दलही असं म्हणता येईल की केसांचा हा तर हार्मोनशी निगडीत प्रॉब्लेम आहे, तर त्यामुळे फक्त शीर्षासन करून हे दोन प्रॉब्लेम्स नाहीसे होतील असं आपण म्हणू शकत नाही। आणि शीर्षासन किती करावं हे प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून आहे। तर आपण असं सांगू शकत नाही की तुम्ही इतका मिनिटं करा किंवा हे करा, पण सर्वसामान्यप्रमाणे 3 मिनिटं शीर्षासन केलं तर त्याचे परिणाम व्यवस्थितपणे। मॅम, तुम्ही सांगितलं की योगा मुळात मानसिक अवस्थेवर आपला परिणाम करतं, त्यासाठी मन एकाग्र करण्याची गरज आहे, पण अशी काही आसनं तुम्ही दाखवाल का किंवा त्याबद्दल माहिती द्याल का की ज्यामुळे आपलं मन आपण एकाग्र करू शकू? आता मनाची एकाग्रता साधणं, एक अग्र म्हणजे सुईच्या एका अग्रावर जेवढी जागा त्याला एकाग्र आपण असं म्हणू शकतो। तर ज्या मनाच्या एरवीच्या ज्या स्थिती आहेत आपल्या, त्या आपल्या ढोबळपणे असं म्हणू शकतो की मूढ, विक्षिप्त, क्षिप्त आणि मग एकाग्र आणि निरुद्ध, अशा या मनाच्या एक एक पायऱ्या सांगितलेल्या आहेत। तर मन एकाग्र करण्यासाठी जसं मी म्हटलं की श्वास हा जो आहे, तर श्वास हा मन आणि शरीर याच्यामधला एक ब्रिज आहे असं म्हणायला हरकत नाही। तर एकदम मन एकाग्र करणं फार कठीण असतं, तर त्यासाठी जरूर आहे की पहिला आपण आपला श्वास नियंत्रित करावा। आणि श्वास नियंत्रित करत असताना जेवढा लयबद्ध तुम्ही श्वास ठेवाल तेवढं तुमच्या मनाचं कॉन्सन्ट्रेशन होण्याला खूप मदत होते। म्हणजे मुळात आपण आपल्या श्वासाकडे लक्ष देऊन श्वास नियंत्रणात आणल्यानंतर मग हळूहळू आपण आपल्याला ताबा मिळवू शकतो। धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल आणि आम्हाला एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल।